दुसऱ्या दिवशी काव्याने वकिलामार्फत घटस्फोटाचा करार तयार करून रुद्रकडे पाठवला. त्या बाजूला रुद्रला आदित्य सतत विचारत होता, आंटी कुठे गेली? ती परत येणार नाही? रुद्रने कपाळावर आड्या घालून उत्तर दिलं, का नाही, कारण तिने चूक केली आहे. रुद्र म्हणाला. पुढे काही न बोलता आदित्य खूप खिन्न झाला. पण तिचं जेवण सर्वात छान होतं. बाकी कुणाचंच खाणं मला आवडत नाही. रुद्र आधीच रात्रभर झोपला नव्हता. त्याने डोकं धरलं. बस आता, त्यांचं काही विचारू नकोस. ती परत येणार नाही. निराश झालेला आदित्य शांत बसला. रिकाम्या जेवणाच्या टेबलाकडे पाहत रुद्रने उसासा टाकला व माधवला म्हणाला, आणखी स्वयंपाकी शोध. मला विश्वास आहे की आदित्यला आवडेल असा कुणीतरी मिळेल. हो सर, आणि शोधून काढ. काव्याला कुठे नेलं होतं? त्याच वेळी शिवाय धावत आला. मी ऐकलं की काव्या परत आली आहे. हे काय चाललंय? ती मेलेली नव्हती का? रुद्रने त्याच्याकडे पाहून विचारलं. दिव्याने तुला काही सांगितलं नाही? नाही, म्हणजे तुला आधीपासून माहिती होतं. रुद्र काही न बोलता आत गेला. शिवाय म्हणाला, तू खुश का होत नाहीस? ती जिवंत आहे, परत आली आहे. तुझ्या मुलाला आई मिळेल. रुद्र थंड हसला. ही गायकवाड कुटुंबाची जागा आहे. ती हवी तशी ये जा करेल असं तुला वाटतंय का? शिवाय ती परत येणार नाही, पण ती अजूनही तुझी पत्नी आहे. लवकरच ती राहणार नाही. तेवढ्यात एक कर्मचारी फाईल घेऊन आला. सर, वकिलाने ही फाईल दिली आहे. रुद्रने ती उचलून शिवायसमोर फेकली. शिवायने थक्क होऊन वाचलं. घटस्फोट करारनामा? ती तुला घटस्फोट द्यायचा इच्छुक आहे? रुद्र थंडपणे म्हणाला. वकिलाला सांग, मी घटस्फोट मान्य करतो, पण मुलगी ती माझ्याकडे येईल. दरम्यान काव्या स्वतःला पुन्हा व्यवस्थित सादर करून सनशाईन कन्स्ट्रक्शन कंपनीत पोहोचली. प्रेसिडेंट राहुल, माझं काम आटोपलं आहे. आता मी पुन्हा कामाला लागू शकते. खूप छान. आम्ही तुझीच वाट बघत होतो. तुला कॉन्फरन्स रूममध्ये घेऊन जाऊन राहुल म्हणाला, तुला माहीत आहे की कंपनीची अवस्था बरी नाही. काही मोठे टेंडर येत आहेत. बघ कोणता प्रोजेक्ट आपण मिळवायचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, मी माझं सर्वोत्तम करेन, काव्या म्हणाली. रूममधून बाहेर पडताच कोणीतरी म्हणालं, मालकाला भेटायला कुणीतरी आले. काव्याने पाहिलं तर तिथे कामिनी लोकांच्या वेढ्यात उभी होती. तू? काव्या चकित झाली. काय रे, असं कसं बोलतेस आमच्या मॅडमशी? एका सहाय्यिकेने उद्धटपणे उत्तर दिलं. कामिनी, तुला कसं कळलं की मी इथे आहे? काव्या, मी ऐकलं की तू परत आलीस म्हणून आले. इतकी वर्षे तू मेल्याचं नाटक करत होतीस. मला वाटलं काहीतरी मोठं साध्य केलं असेल, पण इथेच काम करतेस. काव्या शांतपणे म्हणाली, आपण सगळे कौशल्यावर जगतो. मी तुला पुरुषावर चढत चाललीस असं हिणवलं नाही. मग तू मला का हिणवतेस? तू? कामिनीचा चेहरा लाल झाला. सहाय्यिका संतापून काव्याला मारायला आली, पण काव्याने तिचा हात पकडला. अगं, हा खेळ मी आधीच खूपदा पाहिलाय. स्वतःचाच हात दुखवून घेशील. कामिनी वैतागून म्हणाली, ठीक आहे, तू इतकी हुशार आहेस ना, तर माझा प्रोजेक्ट घेणार का? प्रोजेक्ट? काव्या थोडी दचकली. कुठला प्रोजेक्ट? तुझ्या मॅनेजरला बोलाव, मला त्याच्याशी बोलायचे. तेवढ्यात राहुल धावत आला. मॅडम, मी आहे जनरल मॅनेजर. काय प्रोजेक्ट आहे? कामिनीने स्मित हास्य करून सांगितलं. माझ्या लग्नासाठी माझा नवरा मला घर बांधून देतोय. 2000 चौरस मीटरचं घर. माझं राजवाड्यासारखं महाल. त्याचं डिझाईन काव्याने करावं अशी माझी इच्छा आहे. राहुलच्या डोळ्यात चमक आली. वा, हे तर खूप मोठं काम आहे. आमच्या कंपनीला यामुळे मोठा आधार मिळेल. काव्या, तू मान्य करशील ना? काव्या थंडपणे म्हणाली, मला घर डिझाईन करणं जमत नाही. दुसऱ्या कोणाला शोधा. ती तिथून निघून गेली. राहुल घाईघाईने तिच्या मागे आला. काव्या, हा प्रोजेक्ट अब्जावधीचा आहे. इतक्या लोकांच्या नोकऱ्यावर टिकल्या आहेत. हो, तुला थोडं अपमान सहन करावे लागेल, पण कधीकधी तडजोड करावीच लागते. बरं प्रेसिडेंट राहुल. काव्याने त्याच्या आजोबाकडे पाहून मान डोलावली. मी हा प्रोजेक्ट स्वीकारते, पण नंतर काही अडचणी आल्या तर माझ्यावर दोष टाकू नका. नक्कीच नाही. नक्कीच नाही. राहुल आनंदून गेले. काव्याला कुणाच्या उपजीविकेवर पाणी फेरायचं नव्हतं. त्याला पैशाचीही काही कमी नव्हती. जर कामिनी इतकी हट्टाने तिच्याकडे काम द्यायला तयार असेल तर ती कमावू दे ना. थोड्याच वेळात राहुलने जाहीर केलं, काव्य हा प्रोजेक्ट घेणार आहे. या मॅडम, ती परदेशातून गोल्डन फिगर अवॉर्ड जिंकून आलेली आर्किटेक्ट आहे. तुम्हाला ओळख आहे, त्यामुळे निश्चित राहा. काव्याने मान्य केल्याचं पाहून कामिनी आणखी खुश झाली. मग आनंदाने सहकार्य सुरू करू. काव्या, मला तुझ्याशी काम करण्याची उत्सुकता आहे. काव्याने मनातल्या मनात डोळे फिरवले.
ही उत्सुकता म्हणजे चुका शोधण्याची सुरुवात. कामिनी दिमाखात आली आणि दिमाखातच निघून गेली. ती गेल्यावर वकील आला. काव्याने त्याला ऑफिसमध्ये नेलं. काव्या मॅडम, तुमच्या नवऱ्याकडून उत्तर आले. तो घटस्फोटाला तयार आहे, पण त्याला तुमच्या मुलीची कस्टडी हवी आहे. ते अशक्य नाही. ते शक्यच नाही, काव्या ठाम म्हणाली. मी आधीच सांगितलं होतं, घटस्फोट मला मान्य आहे, पण मुलं माझ्याकडेच राहतील. त्याला घटस्फोटाची एवढी घाई का आहे? मीच जास्त उत्सुक असायला हवं ना? वकील थोडा गोंधळला. मला वाटलं तू शांत आहे. खरं तू तुझ्यापेक्षा जास्त घटस्फोटाला उत्सुक आहे का? काव्या क्षणभर थांबली. तो खूप कपटी आहे. वरवर शांत दिसतो, पण आतून खेळी करत असतो. मुलांची कस्टडी ही माझी मर्यादा आहे, ती मी त्याला देणार नाही. वकील हताश झाला. पण तो रुद्र आहे. मी प्रयत्न करतो, पण त्याला घाबरू नकोस. हा फक्त एक घटस्फोटाचा केस आहे, काव्याने निर्धाराने म्हटलं. काव्याने खोल श्वास घेतला आणि थेट रुद्रला फोन केला. काय झालं? एवढ्या लवकर माझ्याशी बोलायची घाई झाली तुला? रुद्रचा थंड आवाज आला. रुद्र, मुलं माझ्याबरोबर राहिली आहेत. तुला त्याच्याशी काही जिव्हाळा नाही, मग कस्टडीसाठी का भांडतो आहेस? ते गायकवाड कुटुंबाचं रक्त आहे, त्यांना गमावू देणार नाही, रुद्र गंभीरपणे म्हणाला. तू आधी तर तुला ही मुलं नको होती. तुझ्या कुटुंबानेही त्यांना मान्य केलं नव्हतं, मग आता एवढा हट्ट का? ते माझी मुलं आहेत, मी त्यांचं रक्षण करेन, रुद्र ठाम म्हणाला. काव्याचा संताप अनावर झाला. हे मुद्दामच भांडण काढणं आहे. रुद्र, तुला घटस्फोट नकोय म्हणूनच अडचणी निर्माण करतो आहेस. रुद्र थंड हसला. काव्या, इतकी वर्ष गेली तरी तू अजिबात बदलली नाहीस. फक्त तुझा चेहरा जाड झाला आहे. माझ्या नजरेत तू काहीच नाहीस, पण गायकवाड कुटुंबाचा सदस्य म्हणून मी हे प्रकरण असंच जाऊ देणार नाही. इतकं बोलून त्याने फोन कट केला. काव्या फोनकडे पाहत रागाने थरथरली. हा रुद्र आधीपेक्षा अजूनच त्रासदायक झाला आहे. ती घरी पोचली तर तिथे शिवाय होता. काव्या, तू परत आलीस आणि मला सांगितलंच नाही, तो म्हणाला. मागून दिव्या आली. काय सांगायचं? म्हणजे तू रुद्रवर गुप्तपणे नजर ठेवशील म्हणून? अरे, मी तसा नाही आहे. काव्या माझी मैत्रीण आहे. शिवायने लपवण्याचा प्रयत्न केला. काव्याने दिव्याकडे पाहिलं. दिव्याने तिला थम्स अप दाखवलं. म्हणजे आयशा सुरक्षितपणे लपवली आहे. काव्या निर्धास्त झाली आणि शिवायला विचारलं, रुद्र कुठे आहे? मला त्याला भेटायचं आहे. त्याच्या घरात जा. तुला माहिती आहे पत्ता? पण जर तिथे साक्षी असेल तर? मी तिला पाहू इच्छित नाही. तसं काही नाही, तो म्हणाला. होतं, ती फक्त रक्तदानासाठी. मला त्यांच्या प्रेमकथेत रस नाही. तू खरा मित्र असशील तर सांग. रुद्र एकटा असताना मला कळव. शिवाईने सुस्कारा सोडला. ठीक आहे, आज रात्री आम्ही बारला जाणार आहोत. तुला भेटायचं असेल तर तिथे ये. धन्यवाद, काव्याने विचारलं. आणि आयशा? मला तिची भेट घ्यायची आहे. आधी मी तिला हातात घेतलं होतं. आता ती किती मोठी झाली असेल ना? आयशाने आत डोकावलं. शिवायने आत डोकावलं. दिव्याने त्याला ढोसा मारला. काय बघतोस रे गद्दार? तुला खरं तर आयशाचं भेटायचं नव्हतं का? नाही का? नाही, मी खरोखर काव्याला भेटायला आलो होतो. दिव्याने त्याला बाहेर हाकलून लावलं. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. सगळे पुरुष सारखेच असतात, दिव्या म्हणाली. पण खरंच तू आज रात्री रुद्रला भेटायला जाणार आहेस का? माझं रक्त परत मिळालं नाही, मी काय करणार? घाबरू नकोस. आता त्याला माझ्यात काही रस नाही. तो फक्त माझ्यावर राग काढतो आहे, कारण मी त्याला फसवलं आणि मुलीला घेऊन गेले. काव्या निघाली तेव्हा म्हणाली, आता मला फक्त आयशा बरी व्हावी एवढंच महत्त्वाचं आहे. बाकी गोष्टी नको. आणि बघ, वेळ झाली आहे. मला आयशाला नर्सरीतून आणायचं आहे. नर्सरीत पोहोचल्यावर मुख्य शिक्षिका म्हणाले, आज आयशाने भांडण केलं. तिने एका मुलीला इजा केली आहे. काव्या धावत आत गेली. एक लहान मुलगी रडत बसली होती. डोळ्याखाली ताज निळसर डाग होतं. माफ करा, आयशा थोडी संवेदनशील आहे. मी तिच्या वतीने क्षमा मागते. शिक्षिका थोडी नाराज होती. ही पहिली वेळ नाही आहे. कृपया तिची काळजी घ्या. काव्याला माहीत होतं, कुणीतरी आयशाच्या वडिलांचा विषय काढला असणार, म्हणूनच ती अशी चिडली होती. काव्या शांतपणे त्या मुलीला समजावत होती. त्याच वेळी कोपऱ्यात कोणीतरी लपून फोटो काढला. दुसऱ्या बाजूला रुद्रने नुकताच तो फोटो मोबाईलवर पाहिला. त्यात एक लहान मुलगी रडत जमिनीवर लोळत होती. रुद्रने फोटो घट्ट पकडला. हीच का ती चांगली मुलगी जी काव्या मला सोडून वाढवून दिली आहे?